मुंबईमधील मैदानं आणि मोकळे भूखंड वाचवण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी तिरंगा आंदोलन केलंय। गेल्या 4 वर्षात मुंबई बदलायला लागली आहे। 4 वर्षात 17हून अधिक मैदानं निवासी किंवा कमर्शियल करण्यात आली आहेत। 2017 मध्ये मुंबईचा 2034चा डेव्हलपमेंट प्लॅन बनला तेव्हा उद्धव ठाकरेंनी नगरसेवक आणि महापौरांना एकही मैदान बिल्डर आणि ठेकेदाराच्या हातात द्यायचं नाही असं सांगितलं होतं। मैदान हे मैदान राहिलं पाहिजे अशी भूमिका घेतली होती असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं। दरम्यान नवनाथ बन यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं। वांद्र्यातील मैदान भाजपमुळे सुरक्षित राहिले। आदित्य ठाकरे यांनी अनेक भूखंड गिळंकृत केले त्याचा हिशेब द्या असा पलटवार बन यांनी केला। सगळा जो काही प्लॅन आहे तो तसाचा तसा राहिला पाहिजे, कुठेही मैदानं गेली नाही पाहिजेत। हे बघा, हे जे आता चालू आहे बीएमसी चेंज रिझर्वेशन ऑफ 17 प्लॉट्स इन 4 इयर्स सिविक रेकॉर्ड शो 17 प्लॉट्स 17 मैदानं, असं जे आज मोकळं मैदान आहे 17 मैदानांची रिझर्वेशन हे बदलून एक तर रेसिडेन्शियल केलेलं आहे, कमर्शियल केलेलं आहे, एक्झिबिशन केलेलं आहे। ज्या मिनिटाला तुम्ही रिझर्वेशन बदलता, ज्या मिनिटाला तुम्ही त्या डीपी प्लॅनमध्ये चेंज करता, मुळात तुम्हाला एकदा डीपी प्लॅन झाल्यानंतर इम्प्रूव्हमेंट कमिटीकडे जायला लागतं, कारण ते रिझर्वेशन बदलायचं असतं। आणि ते बदलत असताना आपल्याला खरोखर दुःख वाटलं पाहिजे की मुंबईत जी कुठची मैदानं होती ती कमी होत चाललेली आहेत, झाडं कमी होत चाललेली आहेत आणि तिथे सगळीकडे बिल्डिंग ह्या पुढे येत आहेत। बांद्र्यातील फुटबॉलच्या मैदानासाठी आदित्य ठाकरे आंदोलन करतायत, परंतु आदित्य ठाकरे यांनी आंदोलन करण्याच्या आधी असे अनेक भूखंड उभाटा गटांनी गिळंकृत केले, त्याबद्दल हिशोब द्या। या मैदानाची जी घटना झाली ते संपूर्ण प्रकरण आता न्यायप्रविष्ट आहे। फुटबॉलचं मैदान व्हायचं का एक्झिबिशन सेंटर व्हायचं हे सगळं प्रकरण कोर्टामध्ये आहे। कोर्ट त्याबद्दल योग्य तो निर्णय घेईल, पण भारतीय जनता पार्टीने हे मैदान सुरक्षित ठेवलं, तिथं अतिक्रमण होणार नाही याची काळजी घेतली आणि हे मैदान गेल्या 15 वर्षापासून सुरक्षित ठेवण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलंय।